नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे फाटका. लेखक श्री दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातर. ऐकूया फाटका. रविवारची सकाळ. 8 वाजले असतील. बरं, सुट्टीचा दिवस त्यामुळे पुणेकर आरामात उठतात आणि बहुतेक करून नाश्ता बाहेरच करतात. त्यामुळे एफसी रोड तसा मोकळाच होता. नेहमी आत शिरायला जागा नसलेलं खवय्यांचं आवडतं रेस्टॉरंट आज खवय्यांच्या प्रतीक्षेत होतं. अगदी साधा पायजमा, फाटलेलाच बाह्यांचा शर्ट, डोक्यावर मळलेली टोपी, पायात साधी चप्पल आणि पाठीवर भली मोठी सॅक असं घेऊन एका इस्मानी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. नेहमीच्या आकर्षक आधुनिक तरुणाईच्या तुलनेत तो अगदी फाटकाच होता. काय हवंय तुला? वेटरने विचारलं. माझे काही मित्र येणार आहेत, मग ऑर्डर देतो, फाटक्या माणसाने सांगितलं. 5 मिनिटांनी फाटका पुन्हा बाहेर गेला. बरं झालं, घाण गेली एकदाची, असं म्हणत वेटरनी तो बसला होता ना ती खुर्ची अगदी डेटॉल टाकून स्वच्छ केली. तोच 2-3 मिनिटात एकामागून एक अशा 10 रिक्षा आल्या हॉटेलच्या बाहेर. रिक्षातून हाफ चड्डी, फाटलेले किंवा मळलेले शर्ट, बनियन घातलेली अशी 10-12 वयोगटातली मुलं उतरली आणि ती सगळी 30-35 मुलं मोठ्या दिमाखात त्या फाटक्याच्या मागोमाग रेस्टॉरंटमध्ये शिरली. ही 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 गर्दी कशाला इथे? मॅनेजरने विचारलं. अहो, चहा नाश्त्यासाठी, फाटका म्हणाला. अरे बाबा, हे रेस्टॉरंट खूप महाग आहे, परवडणार नाही, दुसरीकडे जा जा जा, मॅनेजरने अगदी आग्रहाने सुचवलं. आम्हाला इथेच खायचं आहे काका, अगदी पोटभर, मुलांनी फाटक्याला सांगितलं. हो 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 हो, हवं ते खा, अगदी भरपेट खा, फाटक्याने अगदी प्रेमाने त्यांना सांगितलं. अहो भाऊ, खूप पैसे लागतील हो, जा बरं दुसरीकडं, असं म्हणणाऱ्या मॅनेजरला फाटक्याने विनवणी केलीच. अहो साहेब, मुलांची इच्छा इथं खायची, नाही म्हणू नका. तेवढ्यात एक दांडगा वेटर आला आणि जरा दरडावूनच म्हणाला, ए चला चला, निघा इथून, नाही तर तुम्हाला घालवायला लागेल बाहेर. मुलं घाबरली. काका, आपल्याला दुसरीकडे जायला लागेल का हो? त्या दांडग्या वेटरकडे दुर्लक्ष करत फाटका म्हणाला, अरे कशाला घाबरता, आहे ना मी. ए वेटर, गरम काय? गरमागरम फाटका मिळेल, असं म्हणत अंगावर धावून आलेल्या वेटरचा हात फाटक्याने लया मागे नेला. फाटका चांगलाच मजबूत आहे हे त्याला जाणवलं. मॅनेजर साहेब, मला वाटतं हा नक्कीच गुंड असणार आहे, आपण पोलिसाला बोलूया, वेटर म्हणाला. तोपर्यंत तरुण तरुणींची रोडवर हालचाल जाणवू लागली. पण फाटक्याच्या त्या हाफ चड्डीतल्या गँगला बघून रेस्टॉरंटमध्ये शिरणाऱ्या तरुणी शिबाई असं म्हणत नाक मोडत परतल्या. कस्टमरचं असं परतणं रेस्टॉरंटच्या लौकिकाला धक्का लावण्यासारखं होतं. मग मॅनेजरने पोलीस स्टेशनलाच फोन केला. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, अहो लवकर या, असं फाटक्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात सांगितलं. अहो काका, ते साहेब पोलिसांना बोलवत आहेत, निघूया निघूया आपण, मुलं घाबरली होती. राहू दे रे, ए वेटर, सगळ्यांसाठी इडली आण बरं. फाटक्याचा आवाज कणखर होता. नाईलाजाने वेटरने इडली आणायला सुरुवात केली आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब 2-3 हवालदारांसह आले. मुलांनी घाबरून इडली खाणं थांबवलं. अरे मुलांनो, घाबरू नका, आरामात खा. ए वेटर, बघतो काय, दे ना पटपट इडली. मुलांनो, यानंतर मसाला डोसा की सँडविच? ए, काय नाव रे तुझं? कसला माज आलाय तुला? फाटक्याची कॉलर पकडायला आलेल्या इन्स्पेक्टरला फाटक्याने केवळ एका हातानेच थोपवलं बघून दोन्ही हवालदारही पुढे आले. मुलांना शांतपणे खाऊ द्यावं साहेब, असं म्हणत फाटक्याने तिघांनाही मागे जा आणि गप्प बसा म्हणून धमकावलंच होतं. तो सराईत गुंड असणार याची इन्स्पेक्टरला जाणीव झाली आणि फाटक्याला समजू नये
म्हणून बाहेर जाऊन त्यांनी ACP साहेबांना फोन केला. ACP साहेब म्हणालेच, मी येतोच स्वतः. अजून काही हवालदारही घेऊन येतो. तोपर्यंत इकडे, ए वेटर, व्हेज सँडविच आणणार आहे, निर्विकारपणे फाटक्या म्हणाला. काका घाबरत नाही बघून मुलंसुद्धा निवांत आली. अरे वेटर, होऊ दे त्यांच्या मनासारखं. ACP साहेब आले की कसा गोगलगाय बांधतो ते बघच, इन्स्पेक्टर तोपर्यंत म्हणाले. ACP साहेब येणार? फाटक्याने विचारलं. हो हो. अरे अजून हवालदार घेऊन येत आहेत. तुला चांगला चारी मुंड्यात चित करून लॉकअपमध्येच टाकतो बघ. ACP येत आहेत? मला वॉशरूममध्ये जायचं आहे. ए वेटर, अरे वॉशरूम कुठे आहे रे? फाटक्याने विचारलं. अरे थांब ना थोडं, इन्स्पेक्टर ओरडून म्हणाले. अहो इन्स्पेक्टर, मला कपडे बदलले पाहिजेत. साहेब येतात समजल्यावर कपड्यातच झालेलं दिसतंय, इन्स्पेक्टर मोठ्याने हसून म्हणाले. ये पटकन हा, तू पळून जाऊ नये म्हणून 2 हवालदार आहेत तिथे बरोबर लक्ष ठेवायला. याद राख, चालाकी केलीस तर. इन्स्पेक्टरने दम भरला. आता मात्र मुलं घाबरली होती. आपल्याला पण पकडलं तर? साहेब, आम्ही जाऊ का? खाणं अर्धवट सोडत त्यांनी विचारलं. राहू दे रे पोरांनो, घाबरू नका. तुम्हाला आम्ही काहीही करणार नाही. मुलांच्या आर्द्र चेहऱ्यांकडे बघत इन्स्पेक्टर नरमले. मॅनेजर पुढे होत म्हणाले, अरे मुलांनो, तुमची काय चूक आहे? बसा, शांतपणे खा. तुमच्याकडून काही पैसे घेणार नाही मी. मुलांच्या मनावरचा ताण कमी झाला. पण तरी आपल्या काकांचं काय? त्यांना जेलमध्ये टाकतील का? हा विचार मात्र त्यांना त्रास देत होताच. तेवढ्यात ACP साहेब आले. कुठं आहे तो गुंड? तेवढ्यात मागून आलेल्या गणवेशधारी मोठ्या साहेबांना सॅल्यूट मारत ACP म्हणाले, सर, नक्कीच तुम्ही त्या गुंडाच्या मागे असणार. आपण कधी आलात? इन्स्पेक्टर, आणा त्याला आणि साहेबांच्या हवाले करा बरं, ACP साहेबांनी इन्स्पेक्टरना सांगितलं. पण आता इन्स्पेक्टर मात्र मान खाली घालून उभे होते. इन्स्पेक्टर, ACPंचा आवाज वाढला होता. अहो ACP, तुमचे इन्स्पेक्टर मलाच गुंड समजले. मोठ्या साहेबांनी आता गौप्यस्फोट केला होता. इन्स्पेक्टर, अहो हे मुंबई क्राईम ब्रँचचे कमिशनर, ACPने सांगितलं. इन्स्पेक्टर, पोलीस, मॅनेजर आणि वेटर चौघेही जण खजील झाले. कमिशनर साहेब, अहो तुम्ही आधीच का नाही सांगितलं? किती अपमानास्पद वागणूक दिली आम्ही तुम्हाला. प्लीज माफ करा. मॅनेजर आणि इन्स्पेक्टर म्हणाले. आपले काका मोठे साहेब आहेत हे समजल्यावर मुलांनी मात्र आनंदाने टाळ्याच पिटल्या. मॅनेजर साहेब, सगळ्यांसाठी मस्त चहा सांगा आणि ऐका मी काय सांगतो ते. हे बघा, सुमारे 20 वर्षापूर्वी ना मी पुण्याला IPSची तयारी करत होतो. अगदी सामान्य परिस्थिती हो माझी. लहानशी रूम होती वडारवाडीसमोर. तिथे राहणाऱ्या मुलांच्या व्रात्य वागण्याचा, गचाळ राहण्याचा मी नेहमी तिरस्कार करायचो. एके दिवशी असाच क्लासहून येत असताना सायकलवरून पडलो. खूप लागलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीची याचना केली पण कोणीही थांबत नव्हतं. पण मला मदत केली आहोत या वडारवाडीतल्या मुलांनी, ज्यांचा मी नेहमी तिरस्कार करत होतो. 2-1 दिवसांनी मला बरं वाटायला लागलं तेव्हा मी त्या मुलांना पैसे देऊ केले, पण घेतले नाहीत त्यांनी. तर म्हणाले, दादा एक कर, आम्हाला ना ते FC रोडवरचं ते रेस्टॉरंट आहे ना ते बघायचं आहे. काही खायचं नाही तिथं, फक्त बघायचं बघ. मी त्या दोघांना या रेस्टॉरंटपाशी घेऊन आलो. पण तेव्हाच्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं, तू एकटा आत जा, पण ह्या मुलांना की मी आतमध्ये येऊ देणार नाही. मी भरपूर विनंती केली पण ते मात्र ठाम होते. नशिबाने पुढे IAS PS झालो, परीक्षेत टॉप केलं, मागच्याच वर्षीत कमिशनर बनलो. मागच्या रविवारी मीटिंगसाठी आलो होतो. या रेस्टॉरंटसमोरून जाताना तो 20 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. आज सकाळी पुण्याला आलो. कमिशनरच्या वेशात असलो तर मुलं घाबरली असती, म्हणून एक त्यांच्यासारखाच फाटका माणूस बनून बनलो आणि आलो की तुमच्या हॉटेलमध्ये. साहेब माफ करा,
पण पुढे असं कधीच होणार नाही, मी तुम्हाला वचन देतो, मॅनेजर म्हणाले. पण तुमच्याबरोबर आणि तुमच्या या बच्चे कंपनीबरोबर एक एक फोटो काढू का सर? अवश्य. हां, पण तो मलाही पाठवायचा. दिलखुलास हसत कमिशनर साहेब म्हणाले. मग मुलांना रिक्षात बसून रिक्षाचे पैसे आधीच देऊन सर्वांना बाय करत जायला निघताना रेस्टॉरंटमधल्या त्या दांडग्या वेटरला जवळ घेऊन, मित्रा, तुलाही माफ केलंय रे, असं म्हणायलाही ते विसरले नाहीत. काय मंडळी, आवडली का आजची कथा? अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं आपलं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि हो, आपलं सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.